नमस्कार. आज आपण एका अत्यंत प्रभावशाली आणि प्रेरणादायी अशा साहित्याच्या प्रवासात जाणार आहोत. या साहित्यात दडलेल्या अफाट तत्वज्ञानाची आज आपण उकल करणार आहोत. हे साहित्य आपल्याला अगदी रोखठाकपणे शिकवतं की आयुष्याला कसं सामोरं जायचं, तेही अत्यंत धैर्याने. एक अशी रचना जी प्रत्येक मराठी मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया एका अशा ओळीने जिने आजवर अनेकांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. माणसाचा हा सर्वात मोठा आणि धाडसी उठाव आहे बरं का. परिस्थितीसमोर कधीही मान न झुकवता अगदी आयुष्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सडेतोड उत्तर देणं हाच खरा जगण्याचा मार्ग आहे. हेच यातून सुरुवातीला अगदी स्पष्ट होतं. भाग 1. आयुष्याला थेट भिडताना. आता या पहिल्याच कडव्यात काय म्हटले बघा. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. किती सुंदर आणि ज्वलंत शब्द आहेत हे. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण जेव्हा जगतो ना तेव्हा येणाऱ्या अडचणींना घाबरून पळून जायचं नसतं. उलट त्या अडचणींना, त्या कठीण आव्हानांना आपल्या छातीवर मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने मिरवायचं असतं. इथे लावून अत्तर ही उपमा अतिशय रंजक आहे. एरवी आपण अत्तर कधी वापरतो? एखाद्या चांगल्या समारंभासाठी, बरोबर. पण इथे कठीण प्रसंगांना किंवा संकटांना ओझं न समजता त्यांना अत्तरासारखं सुगंधी समजून छातीवर मिरवण्यास सांगितलं आहे. संकट लपवून ठेवण्याची गोष्ट अजिबात नाहीये, तर तो एक अलंकार म्हणून अभिमानाने वागवण्याचा भाग आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा तीच ओळ एका वेगळ्याच ताकदीने समोर येते. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हा एक असा ठेका आहे जो या संपूर्ण विवेचनात सतत आपल्या मनात गुंजत राहतो. परिस्थिती कशीही असली तरी आपला बाणा आणि आपली नजर कधीही खाली वळता कामा नये. वळूया भाग 2 कडे. नशिबापेक्षा प्रबळ इच्छाशक्ती. पुढचे शब्द तर अंगावर काटा आणणारे आहेत. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. इथे अत्यंत स्पष्ट संदेश दिलाय की ग्रह ताऱ्यांच्या आणि नशिबाच्या आंधळ्या भीतीचे कधीही गुलाम व्हायचं नाही. माणसाची कच्ची भीती नव्हे तर त्याची पक्की इच्छाशक्तीच त्याचं खरं नशीब घडवत असते. आणि हे कडवं एक अतिशय महत्त्वाचा फरक स्पष्ट करतं. जे लोक निष्क्रियपणे नुसती नशिबाची वाट पाहत बसतात आणि जे लोक प्रबळ इच्छेने आयुष्याशी भिडून आपली स्वप्न जगतात, त्यांच्यात किती मोठा फरक आहे. नक्षत्रांची आंधळी भीती बाळगण्यापेक्षा आयुष्याशी संघर्ष करतानाही स्वतःच्या स्वप्नांचा पुरेपूर आनंद लुटता आला पाहिजे. हाच तो सक्रिय आणि निष्क्रिय दृष्टिकोनातला मोठा फरक आहे. आता इथे 70 या शब्दाकडे खास लक्ष द्यायला हवं. 70 म्हणजे केवळ 70 हा आकडा नाही बरं का, तर ती एक अमर्याद शक्यतांची उपमा आहे. ज्याची इच्छाशक्ती दांडगी आणि अटळ असते त्याच्यासाठी यशाचे आणि जगण्याचे असे असंख्य म्हणजेच 70 मार्ग आपोआप मोकळे होतात. अशा माणसाला जगातली कोणतीही शक्ती रोखूच शकत नाही. आणि मग पुन्हा तेच ठाम उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ही ओळ आता आधीपेक्षा अधिक तीव्रतेने भिडते. नशिबाच्या भरोशावर न राहता आयुष्याला चक्क स्वतःच्या अटींवर उत्तर देण्याची ही अफाट जिद्द आहे. भाग 3. उत्तुंग यशातील नम्रता. हे पुढचं कडवं थोडं शांतपणे अनुभवण्यासारखं आहे. पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर. या ओळींमधला विरोधाभास आणि भावनिक खोली खरंच कमाल आहे. आता हा विचार कसा उलगडतो ते पाहूया. इथे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या एका अर्थपूर्ण जीवनाचे अतिशय सुंदर विरोधाभास दाखवतात. प्रचंड मोठी स्वप्न पाहताना आणि अक्षरशः आकाशाला गवसणी घालतानाही आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. दुसरं म्हणजे स्वतःचं सर्वस्व अर्पण करतानाही चेहऱ्यावर हसू असावं. आणि तिसरं म्हणजे कोणत्याही संकटाला सामोरं जाताना ये आता बेहतर असं निर्भयपणे ठणकावून सांगता आलं पाहिजे. एवढं प्रचंड यश आणि एवढा मोठा त्याग करतानाही दृष्टिकोन मात्र तोच राहिला पाहिजे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. यशाने हुरळून न जाता आणि मोठ्या संकटाने खचून न जाता आयुष्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. भाग 4. कायमस्वरूपी ठसा उमटवणे. आणि आता शेवटच्या टप्प्याकडे येताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. जेव्हा या जगाचा अंतिम निरोप घेण्याची वेळ येईल ना, तेव्हा ती वेळ आणि ते जाणं अजिबात सामान्य नसावं. याचं हे एक अत्यंत नाट्यमय आणि शांत असं चित्रण आहे.
इथे कातर या शब्दांवर थोडं लक्ष केंद्रित करूया. काळ, जो अतिशय कठोर, निष्ठुर आणि निर्दयी मानला जातो. पण असं कर्तृत्वानं भरलेलं आयुष्य असावं की जेव्हा तो काळ आपला निरोप घ्यायला येईल तेव्हा त्या कठोर काळाचा आवाजही क्षणभर कातर व्हावा, त्याचाही कंठ दाटून यावा, तो सुद्धा आपल्या जाण्यानं भावनाशील व्हावा. तर इथे सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा हा आहे की आपल्या अस्तित्वाचं मोजमाप आपण किती वर्ष जगलो यात अजिबात नाहीये, तर आपण या जगातून जाताना संपूर्ण जग आपल्यासाठी कसं हळहळतं आणि आपण जगाच्या पाठीवर काय कायमस्वरूपी ठसा उमटवून जातो यात आहे. फक्त जिवंत राहणं हे ध्येय असूच शकत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने अमर होणं हे खरं ध्येय आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रवासाचा आणि अफाट विचारांचा गाभा एकाच ओळीत सामावला आहे. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यात डोळे घालून आयुष्याला सामोरं जाण्याचं हे तत्त्वज्ञान खरंच अजोड आहे. शेवटी फक्त एकच विचार करूया, जेव्हा तो अंतिम क्षण खरोखरच येईल तेव्हा मागे वळून पाहताना आपण आपल्या आयुष्याला काय आणि कसं उत्तर दिलेलं असेल? त्या संकटांना, आव्हानांना उत्तर म्हणून छातीवर अभिमानाने मिरवलं असेल का? हा विचार कायम मनात ठेवून आपल्या जगण्याला एक असा आकार देता येईल ज्याची या जगाला नेहमीच आठवण राहील. याच एका गहन विचारासोबत आजच्या या विवेचनात आपण इथेच थांबूया.